Has any one of you solved? काय म्हणलं बघा, velocity of light in diamond, velocity of light in diamond is 5/12 times that in air. बघा लक्ष द्या, डेटा कसा लिहिलोय बघा मी आता. डेटा लिहिणं फार महत्वाचं आहे. Velocity of light in diamond is 5/12 of air. एअरची आपण सी घेतोय. आणि पुढं काय विचारलंय, लक्ष द्या, पुढं काय विचारलंय बघा. Velocity of light in water so दिले 3/4 of air. Angle of incident of ray of light traveling from water to diamond. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स विचारलाय. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स शक्य नाही विदाउट व्हॉट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणून मी काय केलं, काय करायला पाहिजे सांगा मला पुढचं स्टेप. एनी वन ऑफ यू. पाटील तुम्ही सांगा, मी आता पुढे काय लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे. निकम तुम्ही सांगा दोघीपैकी पुढची स्टेप मी काय लिहायला पाहिजे. तर मी असं लिहायला पाहिजे, VD/C. VD/C वेलॉसिटी ऑफ सी म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड मिळाला किती मिळाला, 5/12. इज इट क्लिअर. आधी हे सी इकडे घेतलं ना, मग वेलॉसिटी इन मीडियम डिवाइड बाय वेलॉसिटी, उलट झालं, उलट झालं. ओके, उलट लिहायला पाहिजे. आता मी या 12 इकडे घेतलं आणि 5 डिवाइड केलं तर काय झालं, वेलॉसिटी इन एअर डिवाइड बाय वेलॉसिटी इन मीडियम म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड मिळाला किती, 12/5. अंडरस्टूड. इज इट क्लिअर ऑलिव्हर. हे डेटा कळाल तुम्हाला. आता पुढचा डेटा काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज हाऊ मच, 3/4 ऑफ एअर. म्हणजे म्यू वॉटर काय येणार, एन वॉटर किंवा म्यू वॉटर काय येणार, डायरेक्टली 4/3 प्लस 4/3 हा इज C upon velocity of water and it is mu of water मिळालं. म्हणजे डेटा असा इनडायरेक्टली दिलाय बघा, बरोबर. आता मला सांगा काय फाइंड करायचंय आपल्याला, अँगल ऑफ इन्सिडेंट रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड. लाईट इन्सिडेंट कुठला आहे, लाईट ट्रान्सफर आय आणि आर किती आहे माहित नाही आपलं, कसं आहे काय विचार करायचं नाही, फक्त ट्रान्सफर फ्रॉम वॉटर टू डायमंड. अंडरस्टूड. इज इट क्लिअर. तर आता बघा लक्ष द्या, इथं मी साइन आय फाइंड करायचं आपला आय. इज इट राईट. कारण आर दिलाय किती 30 बाय साइन आर काय लिहायला पाहिजे सांगा. मी काय लिहायला पाहिजे म्हणजे म्यू डब्ल्यू बाय म्यू डी, काय म्यू डी बाय म्यू डब्ल्यू काय लिहायला पाहिजे सांगा. मी ह्या दोन्ही मधलं कुठलं बरोबर आहे. त्यासाठी रिलेशन पहिल्यांदा इमेजिन करा. रिलेशन काय असतं, एन म्यू बरोबर अँगल वेलॉस लॅम्बडा इनवर्स रिलेशन असतं.
मग आय अँगल कुठे आहे? कुठल्या मीडियममध्ये? वॉटरमध्ये. त्यामुळे वॉटरचं म्यू इन्व्हर्स रिलेशन. आणि आर कुठे आहे? डायमंड मध्ये. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? हे लिहायला यायला पाहिजे बघा. देन इट इज साइन आर. साइन आर किती दिलंय? आर करेक्ट. इट इज अ म्यू डी. म्यू डी किती लिहिलं आपण? म्यू डी 12/5. 12 divided by 5. हा. And mu w 4 divided by 3. हा. Sin I by half is equal to 12/5 multiply with 3/4 असं लिहायला पाहिजे ना. ओके. आणि त्यामुळे साइन आय किती आलं? एस 4 1 4 बरोबर. तर इट इज 9/5 into हे हाफ गेट मल्टिप्लाइड. इज इट राईट? 2 मल्टिप्लाय होणार नाही. टोटल हाफ गेट मल्टिप्लाइड. आणि त्यामुळे आन्सर इज आय इज साइन इनवर्स ऑफ 9/10. 4 पार्ट ह्या टॉपिक मध्ये. पहिला पार्ट संपला.